शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 नाही की सीएम देवेंद्र फडणवीस बुलढाण्यात येतात आणि चक्क 6 दिवसानंतर जे बुलढाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आहे विश्व पानसरे त्यांची बदली करण्यात येते। ते 8 महिने झाले त्यांना इथे येऊन ते कोर्टात गेले होते आणि कोर्टाने त्यांच्या बाजूला स्टे दिलेला आहे। कसं पाहता या सगळं प्रकारावर? ही देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री या नात्याने बसलेली कोर्टाची चपराक आहे। मुळात बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय हा बोंकाळलेला होता आणि या बोकाळलेल्या अवैध व्यवसायातून खंडणीसारखे प्रकार हे समोर येत होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे उत्पन्न होतं अवैध व्यवसायातून जो नफा होता हा नफा मिळवण्याची एक रीत सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती। गेल्या काही दिवसात काही वाचाळवीरांच्या वक्तव्य असेल किंवा पोलीस प्रशासनाला होत असणारा त्रास असेल, त्यातून पहिल्यांदा अनेक दिवसांनंतर पोलिसांनी सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ अशा स्वरूपाची भूमिका बुलढाण्यामध्ये स्वीकारली होती आणि बुलढाणा जिल्ह्यात गत काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि अवैध व्यवसाय बंद झाल्यामुळे आता सत्ताधारी जे आमदार आहेत हे अस्वस्थ झाले होते। मुख्यमंत्री बुलढाण्यात आल्यानंतर या सर्वांनी काय तक्रार केली की आमचे वर्लीचे धंदे बंद झाले, आमचे तितली पुट्टा बंद झाले, आमचे अजून जे काही अवैध व्यवसाय होते पोलिसांनी बंद केले आहेत, हे सुरू करण्याकरता या एसपींची बदली करा, त्याशिवाय आम्हाला आमचे वर्लीचे दुकानं उघडता येणार नाही, दारूचा अवैध व्यवसाय आम्हाला करता येणार नाही, रेतीची तस्करी करता येणार नाही, त्यामुळे यांची इथून बदली करा। पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही आहेत, त्यामध्ये आम्हाला सेटिंग करायची आहे, ती सेटिंग ही पोलिसांचा त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे कायदा पाळणारा आणि कायद्याच्या अनुषंगाने वागणारा आणि अवैध व्यवसाय बंद करणाऱ्या एसपींची बदली केली। हे अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाचं एक कांड हे साक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलं होतं। आता या सर्व बाबतीत मुख्यमंत्र्यांनीच खुलासा करावा की 8 महिन्यात त्यांची का बदली केली आणि अवैध व्यवसाय जे पुन्हा सुरू करण्याकरता त्यांनी ही भूमिका स्वीकारली होती का, या प्रश्नाचं उत्तर आता थेट मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे।